नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2024 या वर्षाकरिता मागील 3 महिन्याच्या चालू घडामोडी याच्यावरील प्रश्न बघणार आहोत. हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत, जे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूयात. महाराष्ट्रातील पहिले नेट झिरो गाव कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे बेलाग्राम. प्रश्न क्रमांक 2, पहिला हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर कोणता आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे मुंबई अहमदाबाद. मुंबई अहमदाबाद हा पहिला हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर आहे. प्रश्न क्रमांक 3, भारतात सध्या एकूण किती रामसर स्थळे आहेत? तर भारतात एकूण 98 रामसर स्थळे आहेत. प्रश्न क्रमांक 4, 2024 मध्ये भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ज्ञानेश कुमार. ज्ञानेश कुमार यांची 2024 मध्ये भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 5, ऑस्ट्रेलियातील कोणती नदी जगातील सर्वात जुनी नदी म्हणून घोषित करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे फिंक नदी. फिंक नदी ही ऑस्ट्रेलियातील सर्वात जुनी नदी म्हणून घोषित करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 6, जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगदा तियानसान सेंगली बोगदा हा चीनमध्ये आहे. त्याची लांबी किती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे 23.13 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 7, कोणता देश जगातील सर्वात मोठ्या दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा 5G वापरता देश बनला आहे? तर भारत हा सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा 5G वापरता देश बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 8, कोणत्या राज्यात कुसावती हा तिसरा नवीन जिल्हा निर्माण करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे गोवा. गोवा या राज्यामध्ये कुसावती नावाचा जिल्हा नवीन निर्माण करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 9, बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन ॲथलेट्स कमिशनच्या अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर PV सिंधू यांची निवड करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 10, भारत कोणत्या देशाला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे? तर भारत हा जपान या देशाला मागे टाकत चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. प्रश्न क्रमांक 11, 5वी राष्ट्रीय सचिव परिषदेचे अध्यक्षस्थान कोणी भूषवले होते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे नरेंद्र मोदी. प्रश्न क्रमांक 12, 2025च्या फिडे वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिपमध्ये पुरुष गटाचे विजेतेपद कोणी पटकावले? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे मॅग्नेस कार्लसन. प्रश्न क्रमांक 13, हुरन इंडिया रिच लिस्ट 2025 मध्ये जगातील सर्वात श्रीमंत भारतीय महिला CEO कोण ठरले आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे जयश्री उल्लाल. प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस कोणत्या दिवस साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे 2 जानेवारी. 2 जानेवारी रोजी महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 15, जानेवारी 2024 रोजी भारतीय हवाई दलाच्या नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे एअर मार्शल नागेश कपूर. एअर मार्शल नागेश कपूर यांची जानेवारी 2024 रोजी भारतीय हवाई दलाचे नवीन उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 16, 3 जानेवारी हा दिवस कोणत्या महान समाजसुधारकाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे सावित्रीबाई फुले. प्रश्न क्रमांक 17, महिला आशिया चषक 2025 हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघाने कोणते पदक जिंकले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे रौप्य पदक. प्रश्न क्रमांक 18, दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करणारी सर्वात तरुण भारतीय महिला कोण ठरली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे काम्या कार्तिकेयन. प्रश्न क्रमांक 19, बजाज पुणे ग्रँड टूर 2024 या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे वैयक्तिक विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे न्यूझीलंड.
प्रश्न क्रमांक 20. गिनी देशाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे कर्नल मामंडी. कर्नल मामंडी हे गिनी देशाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. प्रश्न क्रमांक 21. भारत सरकारने भारत टॅक्सी नावाच्या नवीन सहकारी टॅक्सी सेवेची अधिकृत सुरुवात कधीपासून केली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे 1 जानेवारी 2024. प्रश्न क्रमांक 22. DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने 31 डिसेंबर 2025 रोजी कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे प्रलय. प्रश्न क्रमांक 23. जानेवारी 2025 पासून महाराष्ट्राचे नवीन महासंचालक कोण बनले आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे सदानंद दाते. सदानंद दाते हे जानेवारी 2025 पासून महाराष्ट्राचे नवीन महासंचालक बनलेले आहेत. प्रश्न क्रमांक 24. भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे सोएद मरीन. सोएद मरीन यांची भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 25. 2024 किती व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे 131. 131 एकूण व्यक्तींना 2024 पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 26. रशियाचे सुप्रसिद्ध सुपरजेट 100 विमाने भारत तयार करण्यासाठी कोणत्या 2 कंपनींना करार केला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे HAL आणि UAC. प्रश्न क्रमांक 27. पारंपरिक टपाल सेवा पत्र वितरण पूर्णपणे बंद करणारा जगातील पहिला देश कोणता बनला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे डेन्मार्क. डेन्मार्क हा देश पारंपरिक टपाल सेवा पत्र वितरण पूर्णपणे बंद करणारा जगातील पहिला देश बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 28. ऑस्ट्रेलियन महिला T20 संघाच्या कर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे सोफी मोलिनेक्स. सोफी मोलिनेक्स यांची ऑस्ट्रेलियन महिला T20 संघाच्या कर्णधार पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 29. 8वा राज्य वेतन आयोग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे आसाम. आसाम हे राज्य 8वा राज्य वेतन आयोग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य बनलेले आहे. प्रश्न क्रमांक 30. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे NIA नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे राकेश अग्रवाल. राकेश अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 31. इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे श्री कुमार जी पिळई. श्री कुमार जी पिळई यांची इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 33. विश्वनाथ आनंद यांच्यानंतर जागतिक जलद स्पर्धेत पदक जिंकणारा दुसरा भारतीय पुरुष बुद्धिबळपटू कोण ठरला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे अर्जुन एरिगेसी. प्रश्न क्रमांक 34. 2024च्या सुरुवातीला महाराष्ट्र सरकारने कोणत्या शहरात नवीन सायन्स सिटी उभारण्याची घोषणा केली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे नागपूर. प्रश्न क्रमांक 35. 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे पुणे. प्रश्न क्रमांक 36. 44व्या राष्ट्रीय कनिष्ठ खो खो स्पर्धेत पुरुष गटाचे विजेतेपद कोणत्या राज्याने जिंकले? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे कर्नाटक. 44व्या राष्ट्रीय कनिष्ठ खो खो स्पर्धेत पुरुष गटाचे विजेतेपद कोणत्या राज्याने जिंकले आहे? तर कर्नाटक या राज्याने जिंकलेले आहे. प्रश्न क्रमांक 37. महिला एकेरीत बॅडमिंटन 500 सामने जिंकणारी पहिली भारतीय व जगातील 6वी शटलर कोण बनली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे स्टार PV सिंधू. प्रश्न क्रमांक 38. IFFCO साहित्य सन्मान 2025 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे श्रीमती मैत्री पुष्पा. श्रीमती मैत्री पुष्पा यांना हा प्रदान करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 39. सीमा रस्ते संघटनेच्या BRO 29व्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग. प्रश्न क्रमांक 40. भारतीय अन्न महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे रवींद्र कुमार अग्रवाल.
प्रश्न क्रमांक 41, कोणत्या राज्याने 2024 हे वर्ष कृषी वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश या राज्याने 2024 हे वर्ष कृषी वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. प्रश्न क्रमांक 42, CRPF उपनिरीक्षक DIG पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे रविशंकर छबिजे यांची CRPF उपनिरीक्षक DIG पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 43, 15 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरवर बंद घालणारा जगातील दुसरा देश कोणता बनला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे फ्रान्स. प्रश्न क्रमांक 44, 21वे जागतिक मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे पणजी गोवा या ठिकाणी 21वे जागतिक मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 45, बिहारमधील कोणत्या वन्यजीव अभयारण्याला बिहारचे दुसरे व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता मिळाली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे कैमूर वन्यजीव अभयारण्य. प्रश्न क्रमांक 46, कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे रोहित शर्मा यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 47, संगीत अकादमीच्या 2024 साठीचा नृत्य कलानिधी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे उर्मिला सत्यनारायण यांना संगीत अकादमीच्या 2024 साठीचा नृत्य कलानिधी पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 48, देशातील पहिला हायड्रोजन ट्रेन कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे हरियाणा या राज्यामध्ये देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन सुरू होणार आहे. प्रश्न क्रमांक 49, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कोणत्या खात्याचे मंत्रिपद होते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे वित्त नियोजन राज्य उत्पादन शुल्क. प्रश्न क्रमांक 50, महाराष्ट्रातील एकूण किती जणांना पद्म पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे एकूण 15. महाराष्ट्रामध्ये किती व्यक्तींना पद्म पुरस्कार दिलेला आहे? तर 15. आणि एकूण किती दिलेत आहे? तर एकूण 131 व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहेत 2024 मध्ये. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ हे पाहायला भेटतील.